मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 19 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. 2024च्या साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए डॉक्टर सुधीर रसाळ, ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन सी अशोक लोमटे, ऑप्शन डी रंगनाथ बोराडे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर सुधीर रसाळ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना त्यांच्या कोणत्या समीक्षा ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए आलोक, ऑप्शन बी हिंदू, ऑप्शन सी विधानचे गद्यरूप, ऑप्शन डी सिंहासन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विधानचे गद्यरूप. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 14.55, ऑप्शन बी 16.45, ऑप्शन सी 13.40, ऑप्शन डी 15.70. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 16.45. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. पुढील वर्षी पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. 2025 मध्ये कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 11 ते 17 जानेवारी, ऑप्शन बी 15 ते 21 जानेवारी, ऑप्शन सी 13 ते 19 जानेवारी, ऑप्शन डी 14 ते 20 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 13 ते 19 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 53, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 56. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 53. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. आर आश्विन याने कोणत्या खेळाडूतून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी टेनिस, ऑप्शन डी बॅडमिंटन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए क्रिकेट. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर आश्विन याने निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर एकूण किती कसोटी बळी आहेत? ऑप्शन ए 540, ऑप्शन बी 535, ऑप्शन सी 538, ऑप्शन डी 537. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 537. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विन याने निवृत्ती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन ए 2017, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2019, ऑप्शन डी 2021. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2015. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. क्रिकेटपटू आर अश्विन याने निवृत्ती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी ICCच्या सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता? ऑप्शन ए 2015, ऑप्शन बी 2017, ऑप्शन सी 2018, ऑप्शन डी 2016. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2016. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए डॉक्टर तात्याराव लहाने, ऑप्शन बी डॉक्टर विराज तावरे, ऑप्शन सी डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी, ऑप्शन डी डॉक्टर राजेश अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. साहित्य अकादमीकडून 2024 साठी किती भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 24. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 21. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रशिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या खेळाडू बेस्ट फिफा मेन्स प्लेयर अवॉर्ड 2024 मिळाला आहे? ऑप्शन ए लिओनेल मेसी, ऑप्शन बी व्हिनिसियस ज्युनियर, ऑप्शन सी क्रिस्टियानो रोनाल्डो, ऑप्शन डी रहीम स्टेर्लिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी व्हिनिसियस ज्युनियर.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना लागू केली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारत आणि श्रीलंका यांच्यात नौसेना अभ्यास सिलनेक्स 2024चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी विशाखापट्टणम, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 18 डिसेंबर, ऑप्शन बी 19 डिसेंबर, ऑप्शन सी 17 डिसेंबर, ऑप्शन डी 15 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 18 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी 2025 मध्ये IIT दिल्ली जगात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 170, ऑप्शन बी 175, ऑप्शन सी 171, ऑप्शन डी 177. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 171. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारत देश जगात कितवा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय वन मेळा कुठे आयोजित करण्यात येत आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी भोपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भोपाळ. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.